झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। आपण बघताय साक्री तालुक्यातील जैताणे येथील रोहिणी नदीच्या संरक्षण भिंतीचं हे काम। या कामाच्या गुणवत्तेवरून सध्या गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मुळात ती संरक्षण भिंत, त्यामुळे ही भिंत मजबूत असावी अशी नागरिकांची अपेक्षा रास्तच आहे। रोहिणी नदीच्या किनाऱ्यापासून जवळच जैतानेचे ग्रामदैवत भवानी मातेचे मंदिर आहे। या मंदिरामुळे गावकऱ्यांची वर्दळ पाहता संरक्षण भिंतीबाबत नागरिकांच्या अधिकच्या अपेक्षा आहेत। परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होते आहे हे कळत असून देखील याबाबत केवळ कुजबूज होई, पण तक्रार करेल कोण? अखेर सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बच्छाव यांनी पुढाकार घेतला आणि या संरक्षण भिंतीच्या कामासंदर्भात थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली। त्यांनी या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या तक्रारीनुसार या कामासाठी चांगल्या प्रतीची रेती न वापरता भेसळयुक्त रेती वापरली जाते। सिमेंट आणि खडीचाही दर्जा हलका आहे, तर भिंत उभारण्यासाठी आवश्यक ते पिलर्सही उभारण्यात आलेले नाहीत। संरक्षण भिंतीचे काम हे एकदम बोगस झालं आहे। सदर कामासाठी तापीची रेती वापरण्यास सांगितली होती, तेथे गावातील नाल्याची रेती वापरली आहे व खडी पण बोगस वापरली आहे व भिंत उभी करण्याच्या आधी फिलिंग करावी लागते, ती पण केलेली नाही। सदर कामाला पाणीही खूप कमी प्रमाणात वापरले आहे व सिमेंट ही बोगस वापरले आहे। ग्रामदैवत भवानी मातेचं काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टर याने खूप बोगस पद्धतीने काम केले आहे व याचे सर्व पुरावे व्हिडिओ व फोटो आहेत। ग्रामदैवतचं काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टरने गावातील लोकांची दिशाभूल केली आहे। सदर ग्रामपंचायत सदस्य यांना 500 रुपये। या कामाच्या ठेकेदाराची मनमानी सुरू असून ते कुणाचंही ऐकत नाही। विशेष म्हणजे या कामावर लावण्यात येणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टरसाठी 500 रुपये कमिशन द्यावे लागते, असाही आरोप सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बच्छाव यांनी केलाय। ट्रॅक्टरचे कमिशन घेणारे कोण? ठेकेदाराला पाठीशी घालणारे कोण? ठेकेदाराची एवढी मनमानी का, असे प्रश्न उपस्थित होत असून या कामाच्या चौकशीची मागणी गावकऱ्यांसह पुंडलिक बच्छाव यांनी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।